आजच्या परिस्थिती अशी आहे, बाप भीक मागून द्यायना, आई पदर पसरून द्यायना. देशाचा काना म्हणून शेतकऱ्याला संबोधतात आणि त्या शेतकऱ्याचा काना मोडायला आज हे सरकार निघालेलं आहे. सरकारने कांद्याची बंदी निर्यात उठवली म्हणजे आजच्या परिस्थिती अशी आहे की बाप भीक मागून द्यायना, आई पदर पसरून द्यायना. ह्या गोष्टीसारखं झालेलं सरकारचं. जे ज्या टायमाला शेतकऱ्याजवळ कांदा होता त्या टायमाला निर्यात बंदी झाली. आज शेतकऱ्याजवळ एक फोडून खायला कांदा राहिलेला नाही. एक कांदा आमच्याजवळ आज नाही आहे आणि आज निर्यात उठवलेली आहे. म्हणजे हा चावल्या पावल्याचा खेळ जे सरकार या शेतकऱ्यांशी खेळतं आहे. जरी शेतकरी आज निर्यात बंदी उठवली, पण जो निर्यात शुल्क जो आहे $550 तो तसाच आहे ना. शेतकऱ्याला त्याच्यात काही कुठलाही फायदा नाही. व्यापाऱ्याला त्याच्यातलं काही हे भेटत आलं 2 पैसे, ते त्याचा फायदा नाही. आज परिस्थिती शेतकऱ्याची बिकट आहे. आज प्यायला पाणी नाही आणि कांदा कुठून पिकवते शेतकरी, कुठे निर्यात बंदी. सरकार हे शेतकऱ्याच्या भावनाशी खेळतं आहे. देशाचा काना म्हणून शेतकऱ्याला संबोधतात आणि त्या शेतकऱ्याचा काना मोडायला आज हे सरकार निघालेलं आहे. त्याच्यात हीच परिस्थिती आज निर्माण झाली का आई खाऊ द्यायना, बाप भीक मागून द्यायना. ही परिस्थिती सरकारने शेतकऱ्याची केलेली आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.